साठी काम करतं आणि स्कॅनएफ इनपुटसाठी. म्हणजे जे तुम्ही जे देताय इथे 85 जे दिलं आहे हे घ्यायचं काम युजरनं जे दिलं आहे, कारण त्यांची बेरीज करायला पाहिजेत म्हणून त्या अगोदर घ्यायला पाहिजेत, तर हे तो घ्यायचं काम हे स्कॅनअप करतं, लक्षात ठेवा. ओके, आता पुढं बघा, जिथं आलो होतो मग अशी, तर इथं बघायचं. ओके, एस टी डाउनलोड हे झालेलं आहे, हे इन्क्लूड करतो आहे, म्हणजे मी हे समाविष्ट करतो आहे. काय समाविष्ट करतो आहे? एस टी डाउनलोड एच ही फाईल समाविष्ट करतो आहे. का समाविष्ट करतो? कारण त्या फाईलमुळेच प्रिंटेफ आणि स्कॅनएफ काम करतात. त्यातलं प्रिंटेफ हे आउटपुटला दाखवतं तुम्हाला आणि स्कॅनएफ जे तुम्ही कीबोर्डचा उपयोग करून जे देताय ते घ्यायचं काम करतं, इनपुट घ्यायचं काम करतं. ओके, आता पुढं बघूयात आपण. आता पुढं मेन इथे दिसतं बघा तुम्हाला मेन. ओके, तर हे जे काय मेन आहे, ओके, तर मेन, ओके, ही सुद्धा एक बघा, आपण मागच्या एक फेजेस बघितल्या, त्या फेजेसमध्ये मेन ही एक प्रोसिजर आहे, ही एक काय पद्धत आहे. ओके, तर हा जो मेन आहे, मेन हे काय सांगतं, मेन हे मुद्दामच नाव दिले त्यांनी, मेन म्हणजे ते मुख्य आहे. तर प्रोग्राममध्ये हे मेन जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमचा प्रोग्राम जो रन होतो तो रन होताना मेनपासूनच सगळं सुरू करतो. तर मेन हे ह्याच्या पुढं तुम्हाला कुठल्याही भविष्यामध्ये प्रोग्राम जो येईल त्या प्रोग्राममध्ये तुमच्या सीच्या C++च्या तुम्हाला मेन हे असणारच आहे. मेन लक्षात ठेवा. तर मेन हा एक प्रोसिजर किंवा मेन ही एक फंक्शन आहे म्हणता येईल. तो एक फंक्शन आहे जो काम करतो. फंक्शन म्हणजे आपलं काम करणारा, दिलेलं काम करणारा, तर असा मेन आहे. तर मेन, ओके, नंतर राऊंड ब्रॅकेट्स आहेत आणि त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. हे बघा, हे राऊंड ब्रॅकेट्स, हे कर्ली ब्रॅकेट्स, हे कर्ली ब्रॅकेट्स लक्षात ठेवा. तर बघा इथं, ओके, मेन नंतर इथं ब्रॅकेट्स, ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, नंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. तर मेन सुरू कुठं होतो? ह्या ओपनिंग कर्ली ब्रॅकेट नंतर मेन सुरू होतो. आता आपला प्रोग्राम कसला आहे? ॲडिशन ऑफ 2 नंबरचा. म्हणून मी काय केलेत, हे ए आणि बी दोन व्हेरिएबल घेतलेत. काय? ए आणि बी दोन व्हेरिएबल घेतलेत. आणि ए आणि बी ही कशासाठी घेतलेत? दोन व्हॅल्यू जे 25 आणि 67 दिसते बघा, ही 25 व्हॅल्यू ह्या एसाठी म्हणून पहिल्या व्हेरिएबलला व्हॅल्यू, 67 ही बीसाठी, आणि ह्या दोघांची बेरीज एकत्र कोणाला द्यावी म्हणून हे सम हे तिसरे व्हेरिएबल घेतले. आता मी हे जे देतो आहे 45 आणि 67 दिल्यात, ह्या व्हॅल्यू हे इंटिजर आहेत, पूर्णांक व्हॅल्यू आहेत. म्हणून ह्या ए आणि बी जी व्हेरिएबल्स आहेत, हे व्हेरिएबल्स कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू स्टोअर करणार आहेत? तर ती व्हॅल्यू कुठल्या स्टोअर करणार आहेत? इंटिजर. म्हणून त्याच्या अगोदर मी काय दिलं आहे? INT असं दिलं आहे. बघा, मी परत सांगतो, ए बी आणि सम ही 3 व्हेरिएबल घेतलेत. ए बी यासाठी की दोन व्हॅल्यूज घेतो आहे म्हणून ए बी, ह्या दोघांची बेरीज करतो आहे ती असाइन करण्यासाठी सम. आणि ह्यांना ज्या ए आणि बी ह्या व्हेरिएबलला ज्या व्हॅल्यू देणार आहे मी, कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू मी त्यांना देणार आहे? INT इथे दिसतं बघा, INTचा अर्थ इंटिजर, पूर्णांक व्हॅल्यू देणार आहे, पॉईंटमध्ये देणार नाही. म्हणजे 10.5 असं मी देऊ शकत नाही. का? तर ए बी कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू घेत आहेत? ए बी फक्त इंटिजर प्रकारच्या व्हॅल्यू घेत आहेत. तुम्हाला जर ए बी पॉईंटमधला व्हॅल्यू घ्यायची असेल तर त्यासाठी इथं तुम्ही बदलायचं असतं. INTच्या ठिकाणी ते फ्लोट म्हणून येतं. काय इथं? फ्लोट असं येतं, लक्षात ठेवा. ओके, इथं ते भविष्यात बघूयात आपण. तर सध्या समजून घ्या, ए बी सम ही 3 व्हेरिएबल आहेत. ओके, INT हे सांगतं की हे ए बी आणि सम कुठल्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे, ह्याला डेटा टाईप असं म्हणतात. INTला काय म्हणतात? डेटा टाईप. म्हणजे ए बी सम हा जो डेटा स्टोअर करणार आहे त्या डेटाचा प्रकार कोणता, टाईप कुठली, तर ते इंटिजर स्टोअर करणार आहे. ते पॉईंटमधल्या पण व्हॅल्यू स्टोअर करणार नाहीत आणि टेक्स्ट पण स्टोअर करणार नाहीत. पुढं आता पुढचा पॉईंट, प्रिंटेफ. प्रिंटेफ हे स्क्रीनवरती प्रिंट करण्याचं काम, हे मगाशीच बोललो तुम्हाला. तर स्क्रीनवरती प्रिंट करण्याचं काम, एंटर टू व्हॅल्यूज. ओके, वाटल्यास मी परत एकदा प्रोग्राम रन करून दाखवतो तुम्हाला. बघा, मगाशी जी प्रोसिजर बदली बघा, लक्ष द्या इथं. बघा बघा, रन करतोय बघा, हा प्रोग्राम आहे, रन करतोय. कर्सर दिसत असेल तुम्हाला बघा, कर्सर रनवरती गेला, बटनवरती रनवरती. आता मी क्लिक करतोय, अंमलबजावणी झाली त्याची, एंटर टू व्हॅल्यूज झाले बघा. फक्त एंटर टू व्हॅल्यूज एवढंच दिसते बघा. हे कुणामुळे दिसतंय? प्रिंटेफमुळे दिसतंय. कुणामुळे दिसतंय? ते प्रिंटेफमुळे दिसते, हे लक्षात ठेवा. एंटर टू व्हॅल्यूज. आता जे 67 मी काढलं बघा, परत एकदा एंटर टू व्हॅल्यूज दिसते बघा, हे प्रिंटेफमुळे फक्त दिसतं. आता ज्या व्हॅल्यू देतोय बघा, 67 आणि 56, 567 आणि 765, हे स्कॅनएफमुळे घेता येते, आतमध्ये घेतले त्यांना. आणि रिझल्ट दिसतोय बघा परत, तो रिझल्ट परत प्रिंटेफमुळे दिसते. ओके,
ही प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. रन झाल्यानंतर ही प्रोसेस आहे. प्रोग्राम रन झाल्यानंतरची पुढची ही प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. ही प्रोग्रामची रनिंग प्रोसेस आहे पूर्ण. ओके, तर बघा. ओके, इथं मुद्दा मी रन तुम्हाला करून दाखवला. ओके, आता बघा अनेकदा. ओके, काय स्थिती आहे ती. ओके, हे प्रिंट एफ, इथे प्रिंट एफ आहे. हे प्रिंट एफ एंटर टू व्हॅल्यूज इथे दिसतं बघा. एंटर टू व्हॅल्यूज हे कुणी प्रिंट केलं? प्रिंट एफच्यामुळं. ओके, एंटर टू व्हॅल्यूज असं प्रिंट झालं. हे /n आणि /t दिसत आहेत. हे नंतर सांगेन तुम्हाला मी काय ते. सध्या काहीच गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जेवढं लक्षात येतं तेवढं लक्षात ठेवा. जर काही समजलं नाही, अवघड वाटत असेल तर मी परत आणि एक्सप्लेन करणार आहे. भविष्यामध्ये मी एक्सप्लेन करतच जाणार आहे. ओके, त्यामुळे सुरुवातीला मी फक्त एक थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हे अजून हा प्रोग्राममध्ये जे काही दिले नाही सगळं परत एकदा पुढं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, सध्या मी फक्त पूर्ण प्रोग्राम सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जेवढं लक्षात येईल, जेवढं समजेल तेवढं समजून घ्या. नाही आलं तरी हळूहळू नंतर समजणार आहे. ते मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे सगळं. जसं इथे मी तुम्हाला बोललो, हे INT परत सांगणार आहे पुढं. मी प्रिंट एफ स्कॅनएफ परत सांगणार आहे पुढं. ओके, पण सध्या मी थोडक्यात पूर्ण एक स्ट्रक्चर सांगायचं काम करतो आहे. त्याच्यामध्ये हे घटक सांगतो आहे. ओके, एंटर टू व्हॅल्यूज आहे. ओके, हे एंटर टू व्हॅल्यूज जे दिसतं. ओके, एंटर टू व्हॅल्यूज दिसतं बघा इथं. ओके, हे प्रिंट एफमुळं होतं. स्कॅनएफ जे दिसतं, स्कॅनएफ काय करतं? A आणि B इथं दिसतं बघा. हे 45 आणि 67 या प्रोग्राम्ससाठी. हे घ्यायचं काम कोण करतं? A आणि B. आता A आणि Bला व्हॅल्यू मिळाली म्हणजे A आणि Bला हे जे दिलं आहे 25 आणि 67, हे स्कॅनएफ स्टेटमेंट जे आहे बघा, हे जे स्कॅनएफ आहे काय करतं? तुम्ही 25 आणि 67 दिला, हे A आणि Bला लागू करतं. आणि नंतर सम इज इक्वल टू, आता A किती इथे तुम्ही दिला आहे 45, ते Aला लागू केलं कोणी? स्कॅनएफनं. 67 कोणाला लागू केले? Bला. मग इथं 45 आणि 67 यांची ती बेरीज करतं. इथं काय होतं? त्याची बेरीज होते A आणि Bची. आणि ती काय जी बेरीज होते म्हणजे 112 टोटल Aचं उत्तर येतं. हे 112 इथं उत्तर येतं याचं, A आणि Bची बेरीज. आणि ते समला व्हॅल्यू असाइन करतं किती? 112 हे समला व्हॅल्यू असाइन करतं. ओके, म्हणजे जी बेरीज नंतर जे उत्तर येतं A आणि Bला जे उत्तर येतं 25 आणि 112, हे 112 जे आलं हे 112 कोणाला असाइन होतं? समला. आणि प्रिंट एफ परत काय करतं? हे समची व्हॅल्यू काय करतं? इथे दिसतं बघा 112. आणि हे रिझल्ट हा दिसतो बघा. प्रिंट एफचं काम प्रिंट करण्याचं, म्हणून तो रिझल्ट इथं प्रिंट केला. रिझल्ट असं लिहिलं आणि समची व्हॅल्यू 112 त्याने काय केली? तिथं प्रिंट केली. अशा प्रकारे हा प्रोग्राम आहे. तर मी तुम्हाला आता ॲक्च्युली काय सांगालो आहे? स्ट्रक्चर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मी. हे बघा इथं स्ट्रक्चर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मी. ओके, स्ट्रक्चर सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्यातलं तुम्हाला मी डॉक्युमेंटेशन सेक्शन पहिला बोललो बघा. म्हणजे हे जे आहे हे डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये येतं. हे जे येतं हे डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये हा पार्ट. हे जे येतं हे लिंक सेक्शनमध्ये येतं. कशामध्ये येतं? लिंक सेक्शन. लिंक सेक्शन मी तुम्हाला काय जोडण्यासाठी काम. लिंक म्हणजे जोडणं. ते जोडतं कुणाशी जोडतं? हे प्रिंट एफ आणि स्कॅनएफ आहे, हे दोन्हीही ह्या फाईलशी जोडण्यात येतं. का? कारण ह्यांचा प्रिंट एफ आणि स्कॅनएफ, फक्त प्रिंट एफ लिहिलं म्हणजे स्क्रीनवरती प्रिंट होतं असं नाही. आणि फक्त स्कॅनएफ लिहिलं म्हणजे ह्या व्हॅल्यू मेमरीमध्ये किंवा आतमध्ये A आणि Bला लागू होतात असं नाही, लक्षात ठेवा. तर या दोघांच्या मागं प्रिंट एफ आणि स्कॅनएफच्या मागं कोड आहे. आणि तो कोड कुठे लिहिला आहे? या stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट .h ही जी हेडर फाईल आहे त्याच्यामध्ये कोड लिहिला आहे. म्हणून हे जर काम करायचं असेल प्रिंट एफ आणि स्कॅनएफ तर ह्या दोघांच्यामध्ये कनेक्शन जोडण्यात येतं. ओके, म्हणून हा लिंक सेक्शनचा पार्ट आहे. दोघांच्यासाठी इथं ती लिंक जोडण्यात येते. इथून ह्यांचा कोड हे जेव्हा काम करतात तेव्हा प्रिंट एफ स्कॅनर जेव्हा काम करतात तेव्हा ह्या दोघांचा कोड इथून वापरण्यात येतो, लक्षात ठेवा. ह्या हेडर फाईलमधून या stdio.h नावाची हेडर फाईल आहे त्याच्यामध्ये जसं असा कोड लिहिला आहे तसाच कोड प्रिंट एफ आणि स्कॅनएफच्या याच्यामध्ये लिहिलेला आहे. जेव्हा गरज बसेल तेव्हा इथून तो कोड घेण्यात येतो. ओके, मग त्याला लिंक सेक्शन असं म्हणतात. पुढचा पार्ट काय बघा? ओके, लिंक सेक्शन नंतर डेफिनेशन सेक्शन म्हणून आहे बघा. ओके, पुढचा पार्ट काय? डेफिनेशन सेक्शन. आता डेफिनेशन सेक्शन म्हणजे काय? तर हे कशामध्ये येतं डेफिनेशन सेक्शन? आपण समजा तो इथं नाही आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, इथं नाही आहे दिसत तुम्हाला, इथं पण नाही आहे, लक्षात ठेवा. या एक्झाम्पलमध्ये पण डेफिनेशन सेक्शन दिलेलं नाही आहे. डेफिनेशन सेक्शन इव्हन ग्लोबल डिक्लेरेशन ह्या दोन्ही गोष्टी ह्याही प्रोग्राममध्ये नाही आहेत. इव्हन हा जो आहे ह्याच्यामध्ये पण नाही आहे. ह्या प्रोग्राममध्ये पण इथे द्यावं लागतं. ते ह्या मेन आणि हॅश इन्क्लूडच्या मध्ये ते डेफिनेशन सेक्शनचं जे काय असेल ते करावं लागतं.
तर ते कुठं उपयोगाला येतं ॲक्च्युली, म्हणजे भविष्यामध्ये आपण ते करणार आहोत. तर ते कुठं उपयोगाला येतं डेफिनेशन सेक्शनचा पार्ट. डेफिनेशन सेक्शन म्हणजे काय, समजा तुम्ही एखादा मॅथेमॅटिक्सचा प्रोग्राम करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही एरिया ऑफ सर्कल वापरताय, सर्कलचा एरिया काढताय आणि तर तुम्ही पाय वापरताय. पाय जो आपल्याला माहिती आहे मॅथॅमॅटिक्समध्ये पायची व्हॅल्यू आहे 3.14 ही पायची व्हॅल्यू आहे. अशा प्रकारचं जर तुम्हाला काहीतरी सिम्बॉलिक वापरायचं असेल, पाय ते तुमच्या प्रोग्राममध्ये येतं, इथं कुठं येतं ते प्रोग्राममध्ये वापरायचं. इथे A+B वापरलं तुम्ही, सम इज इक्वल टू A+B. तसंच जर तुम्ही वापरत असाल एरिया ऑफ सर्कल करताना पाय आर असं वापरताय का तरी, पाय आर स्क्वेअर, तर हे जे पाय आहे हे सिम्बॉल आहे. अशा प्रकारचं जर तुम्हाला काय सिम्बॉलिक द्यायचं असेल, याची व्हॅल्यू 3.14 असं काय तर द्यायचं असेल, तर ते इथं द्यायचं मेनच्या अगोदर, आणि ते येतं डेफिनेशन सेक्शनमध्ये. सध्या फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, हे भविष्यामध्ये आपण वापरणार आहोत. त्यावेळी मी परत तुम्हाला सांगेन, परत एक्झाम्पल एक्सप्लेन करणं की हे कसं आलं आणि काय आहे ते. ह्याच्या पुढं आणि परत एक पार्ट आहे ग्लोबल डेफिनेशन सेक्शन म्हणून आहे. ग्लोबल इथे आहे बघा, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन सेम इथं. हा पण ह्या प्रोग्राममध्ये वापरलेला नाही, इवन त्यासुद्धा प्रोग्राममध्ये वापरलेलं नाही आहे. तर ग्लोबल डिक्लेरेशन म्हणजे काय, तर इथं ह्या प्रोग्राममध्ये इथे जसं मी A, B आणि सम वापरलेत, 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. का, A, B 2 व्हॅल्यू घेण्यासाठी आणि सम का, तर या दोघांची बेरीज लागू करण्यासाठी ही व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. ओके, ही ह्या मेनच्या आतमध्ये केलेत. ओके, तशीच व्हेरिएबल तुम्ही ह्या इथं मध्ये मेनच्या अगोदर पण डिक्लेअर करू शकता. त्यांना ग्लोबल डिक्लेरेशन असं म्हणतात. हाही पार्ट आपण पाहणार आहोत भविष्यामध्ये, हे आपण खूप विस्तारानं बघणार आहोत. त्यामुळे आता फक्त थोडक्यात समजून घ्या. त्याच्यानंतर पुढचा फंक्शन बोललो बघा. ओके, आपल्या नोट्समध्ये जे बघतोय पुढचा पार्ट मेन फंक्शन. आता आपण जो बघितलेला हा मेन फंक्शनचा पार्ट आला. मेन हा एक फंक्शन आहे. ओके, जो मेन फंक्शन हा महत्त्वाचा आहे, तो सांगतोच मेन, दॅट इज मेन, मुख्य फंक्शन आहे. आणि प्रत्येक प्रोग्रॅममध्ये मेन हा फंक्शन पाहिजेतच, त्याच्याशिवाय तुमचा प्रोग्रॅम रन होत नाही, त्याची अंमलबजावणीच करता येत नाही. मगाशीच तुम्हाला दाखवलं मी रन म्हणजे काय, एरर येतो, लक्षात ठेवा. तर हा मेन फंक्शन आहे. ओके, तर मेन हा फंक्शन तुम्हाला प्रत्येक प्रोग्राममध्ये असावाच लागतो. मेन, MAIN राऊंड ब्रॅकेट. ओके, तर इथे पण बघा वाटल्यास तुम्ही, इथे मेन फंक्शन आहे. मेन फंक्शन, हा मेन फंक्शन आहे. मेन फंक्शन नंतर राऊंड ब्रॅकेट्स, ओपनिंग आणि क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट. मेन फंक्शनची बॉडी, मेन फंक्शन कुठं स्टार्ट होतो, ओपनिंग कर्ली ब्रॅकेटला, आणि संपतो कुठं, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटला संपतं. आता त्याच्या पुढं मेनच्या आतमध्ये काय काय असतं, डिक्लेरेशन असतं बघा. डिक्लेरेशन म्हणजे हे जे दिसतं हे डिक्लेरेशन आहे, ह्याला डिक्लेरेशन असं म्हणतात. INT A, B, सम, हे डिक्लेअर करतो आहे मी. डिक्लेअर म्हणजे सांगतो आहे काय, की मी काय काय घेणार आहे प्रोग्राममध्ये. तर ॲडिशन ऑफ 2 नंबरचा मी प्रोग्राम करतो आहे, तर त्याच्यामध्ये A, B 2 व्हेरिएबल घेतो आहे आणि सम हे पण व्हेरिएबल घेतो आहे. सम कशासाठी, तर ॲडिशन जी A-Bची होणार आहे त्यासाठी सम लागू करण्यासाठी. आणि A-B कशासाठी, 2 व्हॅल्यू घेणार आहे, त्यातली पहिली व्हॅल्यू Aला लागू होणार आहे, दुसरी व्हॅल्यू Bला. ह्याला डिक्लेरेशन सेक्शन येतो बघा. ह्याला काय म्हणायचं, डिक्लेरेशन सेक्शन. ओके, त्याच्यानंतर जो का पुढचा पार्ट आहे, ओके, एक्झिक्युशन सेक्शन. ओके, डिक्लेरेशन सेक्शननंतर इथे हा डिक्लेरेशन झाला. आता एक्झिक्युशन. ओके, एक्झिक्युशन सेक्शनमध्ये काय येतं, हा पुढचा पार्ट जो येतो हा एक्झिक्युशन सेक्शनमध्ये येतो. म्हणजे प्रिंटअप आपल्या स्क्रीनला दिसतं इथं. ओके, एंटर टू व्हॅल्यूज असं दिसतं बघा, एंटर टू व्हॅल्यूज. स्कॅनएफ म्हणजे आपण 45 आणि 67 देतो, यासाठी स्कॅनएफ जबाबदार आहे. ती देण्यासाठी स्कॅनएफ जबाबदार आहे. ती घेतं 65 घेतं आणि A आणि Bला ते लागू करतं. तसंच पुढं काय होतं, सम, A आणि Bची बेरीज येथे होते. A आणि B किती, 45 67 ही बेरीज होते आणि ती कुणाला परत लागू होते, सम. परत प्रिंट करतं काय, रिझल्ट असं दिसतं बघा इथं, हे इथे प्रिंट झालं आहे. आणि समची काय व्हॅल्यू किती आहे, 112. ओके, ही व्हॅल्यू ते काय करतं, प्रिंट करतं, लक्षात ठेवा. ओके, ह्या प्रकारे हे काम होतं. म्हणजे आपण जे पाहतो आहे आता, तर इथं काय काय, ओके, तर इथं आपण बघितलं बघा. ओके, पहिलं ही कमेंट लाईन आहे, ही डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये येते, ही लिंक सेक्शनमध्ये येते. मेन हा एक फंक्शन आहे, हे डिक्लेरेशन सेक्शनमध्ये आलं, हे एक्झिक्युशन सेक्शनमध्ये आलं. ओके, आता क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट नंतर मेनचा एंड होतो, लक्षात ठेवा. मेन इथं स्टार्ट झालं, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटला एंड झालं. त्याच्या खाली पण बघा तुमच्या नोट्समध्ये दिले, इथे दिले बघा,
ओके इथे दिलं आहे. ओके इथे दिले बघा इथं. जे मेन एंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सब प्रोग्राम सेक्शन फंक्शन 1 फंक्शन 2 जसा मेन नावाचा एक फंक्शन आहे तसे इतरसुद्धा फंक्शन याच्या पुढे असू शकतात जे आपण तिथं मांडू शकतो. तर हा जो पार्ट आहे हा ॲक्च्युली तुमच्या पुढच्या सेमिस्टरला आहे म्हणजे 2 नंबरच्या सेकंड सेमिस्टरला आहे. ओके आत्तापर्यंत जेवढं आपण बघितलं म्हणजे हे सुद्धा आपण करायचं आहे. म्हणजे अशी जशी मेन आहे जसं आहे तसं तुम्ही बरेचसे फंक्शन याच्या खाली मेनच्या खाली बरेचसे तुम्ही काय करू शकता देऊ शकता. जसं इथं बघा जसं मेन इथे संपला आहे, जसं मेन इथे सुरू झाला आहे ओपनिंग केलं ब्रॅकेट क्लोजिंगला, तसं परत ह्याच्या खाली पण तुम्ही अशाच मेनसारखे आणि सुद्धा फंक्शन किंवा इतर कोड लिहू शकता. ओके तो सेकंड सेमिस्टरमध्ये आहे ते. ओके ते आपण नंतर बघूयात. फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपण त्याच्या खाली असे फंक्शन लिहू शकतो. महत्त्वाचा पार्ट आपण सध्या याच्यावरतीच फोकस करायचा आहे. काय मेन असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खास करून व्हेरिएबल हे असं INT सम दिसणार आहेत, प्रिंटएफ स्कॅनएफ दिसणार आहे लक्षात ठेवा. ओके तर अपेक्षा बाळगतो की तुम्हाला हे समजलं असेल. ओके पुढचा एक परत पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं वाटत मी परत चर्चा करेन आणि मग पुढं जाईन.